महाराष्ट्रात लवकरच भाजपचं ऑपरेशन कमळ असणार आहे अशी चर्चा सुरू आहे। मवियाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा दावा केलाय आणि लवकरच हे खासदार भाजपत प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। विधानसभा निकालानंतर मवियातील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि या संदर्भातलीच ही मोठी बातमी आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात पुढच्या काळात लवकरच भाजपचं ऑपरेशन कमळ असेल अशी ही चर्चा आहे। मवियाचे काही खासदार सध्या भाजपच्या संपर्कात आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा दावा केलेला आहे। तेव्हा मवियाचे नेमके कोण खासदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे हे काही काळामध्ये पुढे येईल आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, महाराष्ट्रात लवकरच भाजपचं ऑपरेशन कमळ होईल अशी ही चर्चा आहे आणि मवियाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय, असा दावा करण्यात येतोय। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, निश्चितच विधानसभेतील आणि लोकसभेमध्ये जी काही भाजपची पिछेहाट झाली होती त्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून आता ही नवा डाव टाकण्यात येतोय। महाविकास आघाडीतले काही खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपतल्या एका ज्येष्ठ नेत्यानं केलेला आहे। महाविकास आघाडीचे हे खासदार काही दिवसात राजीनामा देतील असं देखील या नेत्यांनी म्हटलंय। त्यासोबतच महाविकास आघाडीतल्या अन्य नेत्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असल्याचं सांगण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवरती आता विधानसभेनंतर भाजपकडनं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे अशा प्रकारची एक माहिती समोर येते। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये दिवसेंदिवस ज्या काही हालचाली सुरू आहेत त्यामध्ये हा नवीन धक्का महाविकास आघाडीला मिळणार का आणि भाजप आता नवनवीन काय प्रयोग महाराष्ट्रात करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अनुपमा, निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचा हा दावा आहे, मात्र कशा पद्धतीनं पुढच्या सगळ्या राजनैतिक घडामोडी घडतात हे बघणं या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरेल।